महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांना मातंग सेना, बंजारा समाज, यादव समाज, लोहार समाज, पांचाळ समाज, आगरी सेना, यशवंत सेना, विविध सामाजिक तथा क्रीडा संघटनांचा जाहीर पाठिंबा। विविध समाजाच्या बैठकीत एकमताने महायुतीचे उमेदवार आमदार सरनाईक यांना पाठिंब्याचा निर्णय। विकास कामांच्या जोरावर अल्पसंख्याक बांधवही प्रचारात सक्रिय। ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्री प्रताप सरनाईक यांना मतदारसंघातील विविध संस्था, समाज घटक, सामाजिक तसेच क्रीडा संस्था यांचा पाठिंबा दर दिवशी वाढत आहे। गेल्या 15 वर्षात झालेली प्रचंड विकास कामे आणि पुढील 5 वर्षाचे संकल्प पत्र पाहता श्री प्रताप सरनाईक यांचा विजय निश्चित असून त्यांना ठाणे व मीरा भाईंदर मधील मातंग सेना, बंजारा समाज, श्री विश्वकर्मा लोहार सामाजिक संस्था ठाणे, श्री विश्वकर्मा पांचाळ समाज असोसिएशन ठाणे, आगरी सेना, समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी यशवंत सेना, आदर्श दिव्यांग सामाजिक संस्था, फिटनेस 40+ मास्टर्स घोडबंदर रोड परिसर या खेळाडूंच्या संस्थेने तसेच यादव समाज व अल्पसंख्याक संघटनांनी सुद्धा जाहीर पाठिंबा दिला आहे। यावेळी महायुतीचे उमेदवार श्री प्रताप सरनाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आहे असा निर्धार करण्यात आला। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे सूत्र घेऊनच आमदार सरनाईक यांनी आजवर विकासाची कामे सर्वांना सोबत घेऊन केली असल्याने त्यांना व्यापक जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे। मातंग सेना, बंजारा समाज, यादव समाज, लोहार समाज, पांचाळ समाज, आगरी सेना, यशवंत सेना, सामाजिक क्रीडा विभागातील अल्पसंख्याक लोक ओवळा माजिवडा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात राहतात। विशेष म्हणजे फेक नॅरेटिव्हमुळे यातील काही लोक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत गेले होते, पण आता त्यांनी शिवसेना, भाजप महायुतीला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे। आमदार श्री प्रताप सरनाईक यांची विकास कामे दिसत आहेत आणि त्यांची प्रभावी कार्यशैली, मतदारसंघातील जनतेशी त्यांचा असलेला थेट संपर्क यामुळे आम्ही त्यांना समर्थन देत आहोत व त्यांच्या सक्रिय प्रचारात उतरायचे ठरवले आहे। आमचे प्रत्येक मत हे महायुतीचे उमेदवार श्री प्रताप सरनाईक यांना मिळणार आहे असे विविध समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले। माजिवडा विधानसभा मतदारसंघातील आमचा भीमनगर परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब यांच्या विचारावर चालणारी आमची अनेक भगिनी आहेत, आमचे तरुण मुलं आहेत। गेल्या अनेक वर्षापासून ते दुसऱ्या पक्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये कार्यान्वित होते, परंतु महायुतीचा आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांनी ज्या पद्धतीनं 2-2.5 वर्षामध्ये ह्या राज्याचा विकास केला, ह्या ठाण्याचा विकास केला, त्या विकासाला प्रभावित होऊन आणि ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आनंदनगरला आम्ही एक सांस्कृतिक भवन निर्माण करतोय। राज्य शासनाच्या वतीनं जवळजवळ 18 कोटी रुपये त्यासाठी मंजूर झालेले आहे। ते कामसुद्धा 1 वर्षभरामध्ये पूर्ण होईल आणि ह्या ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये नेहमीच त्या परिसरातील नेते आणि शिवसेनेचे ओवळा माजिवड्याचे विधानसभा संघटक राजू फाटक आणि त्यांच्या पत्नी यांच्या माध्यमातून जी विकास कामं चालू आहे, अनेक आमचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या परिसरामध्ये आहेत, आमचे लोखंडे आहेत, आमचे त्या अनिल भोईर आमचे शाखा प्रमुख आहेत। ही सगळी मंडळी गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना ह्या सगळ्या समाजाला घेऊन पुढे चालण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारे आम्ही सर्व आहोत आणि त्यामुळे ह्या सगळ्या आमच्या भगिनींनी आणि आमच्या सगळ्या तरुण मुलांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यांचं शिवसेनेमध्ये मी स्वागत करतो। त्यांचं युवा सेनेचं पदाधिकारीसुद्धा त्यांना आम्ही बनवतो। आमच्या महिलांना सगळ्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला की नाही, त्यामुळे प्रताप सरनाईक किंवा एकनाथ शिंदे साहेब यांना भावासारखे मानणारे आमच्या भगिनी आहेत। ही सगळी मंडळी आमच्याबरोबर आज आल्याने आमची ताकद वाढलेली आहे आणि ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणे गेल्या निवडणुकीला मी 84,000चं मताधिक्य घेतलं होतं, परंतु ह्या निवडणुकीमध्ये या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी 1 लाखाच्या जास्त मताधिक्यानं निवडून येईल याची मला खात्री आहे। विरोधी उमेदवार नरेश मनेरा यांनी टीका केलेली आहे, ते फक्त कागदावरच वचननामा होतो अशी त्यांनी टीका केली। त्यांना कदाचित माहीत नसेल, ते स्वतःच कागदावर आहे। खरं तर
2012 साली पहिल्यांदा मीच त्यांना महापालिकेमध्ये नगरसेवक पदाचं तिकीट दिलं होतं आणि आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या अनुयायी आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल आम्ही टाकून पुढे चाललेलो आहे. मला आठवतं आहे की दिघे साहेब हयात असताना ठाणे महानगरपालिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जकात चोरी होत होती. त्या जकात चोरीच्या आरोपाखाली त्यांना दिघे साहेबांनी जेव्हा आतमध्ये पाठवलं होतं, कारण दिघे साहेब सर्वसामान्य जनतेचा विचार करायचे. कुणाचंही म्हणजे माझ्या पक्षाचा नगरसेवक जर अशी चुकीचं कामं करतो तर त्यालाही आतमध्ये टाकायला मी कमी पडणार नाही, अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. आणि त्यामुळे ते जवळजवळ 2-3 महिने जेलमध्ये असताना नंतर मग त्याच्यावर बहिष्कार घातला होता शिवसैनिकांनी. नंतर ते बाहेर आल्यानंतर अज्ञातवासात होते, परंतु 2009ला माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाचं काम केलं होतं म्हणून 2012ला मी त्यांना महापालिकेमध्ये नगरसेवक पदाचं तिकीट दिलं. माझ्यासोबत असलेले संजय तांडेल आणि त्याचबरोबर इतर काही आमचे मुकेश ठोंबरेंसारखे सहकारी यांना पक्षात घेतलं म्हणून पहिल्यांदा त्यांचा 300 मतांनी विजय झाला. परंतु त्यानंतर परत त्यांनी काही कामं त्या परिसरामध्ये केली नव्हती आणि अतिशय दारुण अवस्था त्यांची झाली होती. त्यामुळे रवी घरत जे आहेत त्यांना मी पक्षामध्ये घेतलं आणि त्या पॅनल परत निवडून आणलं. मला कल्पना नव्हती की ह्या निवडणुकीमध्ये ते उभे राहतील, परंतु शेवटी एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावर अनेक ठाणेकर जनता खुश होती. सर्व नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, परंतु ते त्याच ठिकाणी थांबले होते आणि त्यामुळे कदाचित विधानसभेची त्यांना निवडणूक लढवायची म्हणून त्यांनी ते थांबले असतील. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये आगरी समाजावर त्यांनी केलेला अन्याय, आगरी समाज बांधव जर काही घरं बांधत असतील तर त्यांच्याकडून जी काही त्यांची सातत्याने मागणी होत होती आणि कंटाळत होती लोक, काही घोडबंदर रोडमध्ये झोपडपट्ट्या होत होत्या, त्यासाठी त्यांची जी भूमिका होती ती संशयास्पद होती आणि त्यामुळे कदाचित लोक नाराज होती. परंतु विकास मात्र त्यांनी केला नाही. प्रताप सरनाईकनी फक्त त्यांच्याच प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 1 जो होता त्या प्रभागामध्ये शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी, त्यानंतर चौपाटी टप्पा क्रमांक 2 मोगरपाडा येथे म्युझिकल फाउंटन जे मुख्यमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं. आगरी कोळी भवन, राज्यातलं पहिलं आगरी कोळी भवन हे ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये घोडबंदर रोड येथील कासारवडवलीमध्ये चालू आहे. त्याचबरोबर पुढे आल्यानंतर तुम्ही नळपाड्यामध्ये कॅशलेस हॉस्पिटल केलेलं आहे. जे कासारवडवलीचं तलाव होता राम मंदिराचा, त्या तलावाच्या सभोवताली अतिशय चांगल्या प्रकारचं म्युझिकल फाउंटन आम्ही बनवलेलं आहे. त्याच्या बाजूला अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं एक चांगलं सुसज्ज असं लायब्ररी आम्ही निर्माण करतो आहे. त्याचं काम आता पूर्णत्वाला आलेलं आहे. आनंदनगरला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं आपण सांस्कृतिक भवनाचं काम प्रगतीपथावर आहे. पुढे अतिशय चांगल्या प्रकारचं जे उद्यान होतं त्या उद्यानामध्ये तरण तलाव आपण करतो आहे आणि त्याच्या बाजूला फुटबॉल टर्फ, अशी अनेक कामं, विकासाची कामं जी लोकांना परिचित आहे, लोकांना हवं आहे. त्यांच्या गावामध्ये कधी नव्हे ते वाघबिळ गावामध्ये मी स्विमिंग पूलचं काम चालू केलेलं आहे आणि ते आता प्रगतीपथावर आहे. त्याच्या बाजूला उद्यान आहे. वाघबिळ येथे स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं कला दालन आणि डिजिटल मत्स्यालय अशा प्रकारची निर्मितीचं काम चालू आहे. आगरी कोळी समाजातील बहुसंख्य मुलं ही ते क्रिकेट वेडी आहेत आणि त्यासाठी 40+ ही जी त्या आमच्या आगरी कोळी समाजातली मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगळं क्रीडांगण, अशा प्रकारच्या अनेक योजना मी त्याच भागामध्ये केल्या असल्याकारणानं कदाचित त्यांना ते दिसत नसेल. त्यांनी जरा डोळे उघडून बघितलं तर त्यांना त्यांच्या समाजातले लोक सांगतील की कशा प्रकारची विकासकामं प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी करू नये. प्रवेश केलेला आहे शिवसेनेत आणि पाठिंबा देखील दर्शवला आहे, काय म्हणतात? गेल्या अनेक वर्षापासून भीमनगर वर्तकनगर प्रभागामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि उपयोगी कामे मी शौर्य युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझ्या अनेक सहकार्याला घेऊन करत आलो. परंतु समाजासाठी काम करत असताना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म हवा असतो. तर प्लॅटफॉर्म मी आज सरनाईक साहेबांचे जे कामं आहेत ववळा माझेवडा विधानसभेमध्ये आणि माझ्या प्रभागामध्ये राधिकाताई फाटक असतील, नगरसेवक राजेंद्र फाटक असतील, यांच्या कामाची पोचपावती बघून मी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आणि माझ्या पूर्ण महिला असतील, माझे सहकारी असतील, आम्ही आज जाहीर प्रवेश केला आहे. आणि सरनाईक साहेबांच्या माध्यमातून आणि राजेंद्र फाटक साहेब असतील, अनिल भोईर असतील, राजेश लोखंडे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वाढीचं आणि समाजासाठी प्रत्येक काम येथून पुढे मी करत राहील.